नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजकाल मुलांना शाळेमध्ये दोन दोन डबे द्यावे लागतात, एक लहान सुट्टीमध्ये एक मोठ्या सुट्टीमध्ये। लहान सुट्टीमध्ये काहीतरी स्नॅक्स द्यावं लागतं आणि रोज रोज काय द्यायचं हा तर सर्वांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे। तर आज मी बनवलेले आहे एकदम घरगुती साहित्यामध्ये, कोणतीही पूर्व तयारी न करता एकदम कमी तेलकट पण एकदम कुरकुरीत अशी बटाटा चकली। ही चकली तुम्ही एकदा करून ठेवली की महिना दीड महिना म्हटलं तरी साठवून ठेवू शकता। त्याचबरोबर चकली म्हटलं की वर्षभर अगदी सर्वजण आवडीने खातात असा पदार्थ आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठी वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी डाळवं, हे डाळवं नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। 3 चमचे तेल घेतलेले आहे, हे मोहन घालण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर एक मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, यामुळे टेस्ट खूप छान येते, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळवं घ्यायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचंय। ज्या पद्धतीने आपण बेसन पीठ असतं त्या पद्धतीने हे एकदम बारीक वाटून घ्यायचं। पाहू शकता छान असं हे वाटून घेतलेलं आहे। त्याच भांड्यामध्ये आता जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते बटाटे बारीक करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढ्या अगोदर हे बटाटे घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। पाहू शकता या ठिकाणी बटाट्याची पेस्ट ही तयार आहे। आता एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं, जे बारीक करून घेतलेलं डाळवं आहे ते घ्यायचं, त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, लाल मिरची पावडर, पांढरे तीळ, ओवा, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। हे सुके जिन्नस अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 3 चमचे तेल घेतलेले आहे, ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये ओतायचं। सुरुवातीला हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, कारण एकदमच गरम आहे, हाताला चटके बसू शकतात। यासाठी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेलाचं मोहन व्यवस्थित झालं की चकली एकदम कुरकुरीत होते। पहा चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताला सोसवेल असं झालं की हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण तेल आहे ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। पाहू शकता अशी मूठ झाली पाहिजे पिठाची, म्हणजे व्यवस्थित मोहन बसलेला आहे। आता यामध्येच जे बारीक करून घेतलेली बटाट्याची पेस्ट आहे ती घालायची आणि हे पीठ आता मळून घ्यायचंय। यासाठी पाणी लागत नाही मळण्यासाठी। जर तुम्हाला वाटलं बटाट्याची पेस्ट थोडीशी कमी पडते तर थोडंसं पाणी यामध्ये घ्यावं लागेल, किंवा जर बटाट्याची पेस्ट जास्त झाली आणि पीठ कमी पडत असेल तर पाठीमागून तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये वाढवलं तरी सुद्धा चालेल। हे अशा प्रकारे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। यामध्ये मीठ आणि तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी ही चकली लागते बटाट्याची, खूप म्हणजे खूप जबरदस्त याची टेस्ट आहे। पहा हे अशा प्रकारे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट नाही किंवा एकदमही सैलसर नाही, मध्यम असं हे पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ आहे ते साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याच्या चकल्या पाडायच्या आहेत। चकल्या पाडत असताना याच्या व्यवस्थित अशा आपण नेहमी चकल्या पाडतो अशा पडत नाहीत, कारण ते तुटतात लगेच। यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, तेल गरम झाले का व्यवस्थित चेक करायचं। त्यानंतर साच्यामध्ये पीठ भरल्यानंतर डायरेक्ट तेलामध्येच याच्या चकल्या सोडायच्या। आकार कसाही आला तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण चवीला ह्या चकल्या खूप छान लागतात। काही भागामध्ये याला मुरक्को असं म्हणतात, त्यामुळे याचा आकार वेडावाकडा कसाही असला तरी सुद्धा चालेल। 1-2 मिनिटांनंतर हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आणि हे तळत असताना लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम ही मध्यम असायला हवी। जर तुम्ही जास्त हाय फ्लेमवरती तळलं तर ते वरून तळलं जाईल आणि मध्ये तसंच कच्चं राहील, लगेच मऊ पडतील या चकल्या। एकदम मंद आचेवरती जर चकल्या तळल्या तर जास्त तेलकट होतात, त्यामुळे मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत।
चकली व्यवस्थित तळल्यानंतर पहा त्याचे बुडबुडे एकदम कमी होतात आणि चकली अशी तळाला जाऊन बसते, तेव्हा ओळखायचं की व्यवस्थित एकदम कुरकुरीत अशी चकली तळली गेलेली आहे. उरलेल्या चकल्या देखील अशा पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत. यामध्ये टेस्टसाठी थोडासा कढीपत्ता देखील टाकायचा, यामुळे एकदम कुरकुरीत कढीपत्ता यासोबत खूप छान लागतो खायला. तयार आहेत एकदम कुरकुरीत अशा बटाट्याच्या चकल्या. आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम कुरकुरीत अशा या चकल्या झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही बटाटा चकली नक्की करून पहा. एकदम कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट होते. महत्त्वाचं म्हणजे ही जास्त दिवस टिकते आणि सर्वजण अगदी आवडीने खातात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.